नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही रवाळा येथील जंगलात आलेलो आहे आणि इथे धायटीला फुलं आली आहेत। ही बघा, धायटीला फुलं आलेली आहेत। छान धायटी म्हणजे वुडफोर्डिया फ्रुटिकोजा आणि आता या मार्च महिन्यामध्ये याला फ्लावरिंग येतं। सुंदर फ्लावरिंग आहे बघा इथे। आणि सकाळी सकाळी याच्यामध्ये मकरंद गोळा झालेला असतो, त्यामुळे पक्षी मोठ्या प्रमाणात या झाडावरती विजिट करत असतात। केशरी रंगाची ही फुलं आहेत, सुंदर। आणि ही वनस्पती अत्यंत उपयोगी आहे। एक तर तुम्ही बघा, इथे तुम्हाला याचे झुडूप दिसतात, त्यामुळे सॉइल कन्झर्वेशन होतं। रानामध्ये हिरवेपणा पण या झाडांमुळे टिकून राहतो। त्यानंतर पक्ष्यांना आसरा मिळतो उन्हामध्ये म्हणा किंवा त्यांना घरटी करायला। त्यानंतर ही वनस्पती औषधी म्हणून सुद्धा वापरल्या जाते। याची फुलाचा पावडर जर आपण लोणच्यामध्ये वगैरे टाकला तर लोणचं खराब होत नाही, म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणून हे काम करतं। शिवाय जर पोटामध्ये मुरडा मारत असेल तर ही फुलं दिली जातात। तर असे अनेक उपयोग या वनस्पतीचे आहेत। आज आम्ही इथे ही फुलं गोळा करायला आलो आहे आणि मला वाटतं की यापासून रंगसुद्धा मिळत असावा, रंगसुद्धा मिळत असेल, कारण हे अगदी या होळीच्या अगोदर फुलावर दरवर्षी येतं। बघा इथे फुलं आलेली आहेत आणि डिलिव्हरीच्या वेळेस आणि तर डिलिव्हरीच्या वेळेस सुद्धा त्या स्त्रीला या फुलाचा काढा दिला जातो। तर अशी ही फुलं, ही झाडं आता नष्ट होत चाललेली आहे। याचं कारण म्हणजे हे बघा, तुम्हाला इथे याचं झुडूप दिसतं आणि यामध्ये बऱ्यापैकी त्याचे स्टेम डेव्हलप झाले आणि लोक हे पूर्ण झुडूप इंधनासाठी कापून नेतात। तर त्याच्यामुळे ही वनस्पती नष्ट होत आहे। इथे मोठ्या प्रमाणात झुडपं होती, पण आता पहा तुम्हाला काही जागा खाली दिसते आहे जंगलातली, आणि ही झाडं विरळ झालेली आहे। जिकडे तिकडे झाडं कापलेले दिसतात। अशा प्रकारे हे बघा, इथे सुद्धा हे झाड कापलेलं आहे, भुते आरोन बघा, किंवा याला लेंड्यासुद्धा म्हणतात। तर अशा प्रकारे ही वनस्पती नष्ट होत आहे। या वनस्पतीचं जतन आणि संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे। यापासून आपल्याला अनेक उपयोगी औषधी आणि पदार्थसुद्धा मिळू शकतात।